स्वच्छ आणि सुंदर नाशिक, हरित नाशिक ही संकल्पना घेऊन नाशिक महानगरपालिकेच्या वतीने उन्नत नाशिक अभियान राबवण्यात येत आहे। महापौर हिमगोरी आहेर आडके यांच्या संकल्पनेतून उन्नत नाशिक अभियान राबवण्यात येत असून या अभियानाचा शुभारंभ कुंभमेळा मंत्री गिरीश महाजन यांच्या हस्ते कालिदास कला मंदिर येथे संपन्न झाला। या प्रसंगी महापौर हिमगोरी आहेर आडके, उपमहापौर विलास शिंदे, स्थायी समिती सभापती मच्छिंद्र सानप, जिल्हाधिकारी आयुष प्रसाद, अतिरिक्त आयुक्त अमित रंजन, शिवसेना गटनेते अजय बोरस्ते, भाजपा शहराध्यक्ष सुनील केदार, भाजपा गटनेते श्याम बोडदे, लक्ष्मण सावजी, सुधाकर बडगुजर, अभिनेते चिन्मय उदगीरकर आदींसह विविध मान्यवर उपस्थित होते। महानगरपालिका स्तरावर ही लोकव्यापक चळवळ असून पर्यावरणपूरक, हरित आणि सुंदर नाशिक घडवण्यासाठी उन्नत नाशिक अभियान कार्यरत राहणार आहे। आतापर्यंत या उन्नत नाशिक अभियानात 2558 भूप्रहरींची नोंदणी झाली असून महापौर हिमगोरी आहेर आडके यांनी या अभियानाचं उत्कृष्ट सादरीकरण केलं। या उन्नत नाशिक अभियान शुभारंभ प्रसंगी नाशिक शहरात विविध क्षेत्रात शहर स्वच्छतेसाठी उल्लेखनीय कार्य करणाऱ्या भूप्रहरींचा सन्मान कुंभमेळा मंत्री गिरीश महाजन यांच्या हस्ते करण्यात आला। आपण कचरापेटी टाकणार नाही, गाड्यामध्ये टाकणार नाही, पण आपली काही जबाबदारी आहे की नाही, या शहराचे नागरिक म्हणून आमची काही जबाबदारी आहे की नाही, ती जबाबदारीची जाणीव करून देण्यासाठी किंवा त्या संदर्भामध्ये आपल्या सगळ्या लोकांना सांगण्यासाठी आपली सगळी टीम तयार झालेली आहे। आपण एक जागरूक नागरिक आहात, त्याच्यामध्ये आपण म्हटलेलं आहे ग्रुप म्हणजे स्वतःहून काम करणे, समर्पित भावनेने नाही माझं शहर आहे, मी काम करते या शहरासाठी, मी स्वतः पुढे होईल, त्यातून माझ्या अंगात टाकणे दुसऱ्याच्या अंगात मी कचरा टाकतो, माझ्या घरची टोपी होती की दुसऱ्या गुपचूपमध्ये टाकली घरासमोर, रात्री वरच्या बाल्कनीतून फॅट खाली कसं खाली जायचं गाडीपर्यंत ते टाकून खाली, ही भूमिका अनेक लोकांची असते, ही भावना अनेक लोकांची असते, ती असल्या कामा नये। आणि म्हणून या लोकांना सगळ्या नाशिकांना आपल्याला जागरूक करायचं आहे आणि त्यांच्यामध्ये दुवा आपण होणार आहोत। शासन प्रशासन गाड्या पाठवेल, ओला कचरा करा, कोरडा कचरा करा, हे करा ते करा, पण आपण कंटाळच करतो आपण काय आलं की टाकी हाताने ट्रेन टाक दिले असेल तिथे फेकून दे, आणि म्हणून त्यांना समजवण्यासाठी त्यांच्यामध्ये जागृती करण्यासाठी आपल्याला ही कामं करायची, अनेक कामं अशा प्रकारची जी महापौरांनी या ठिकाणी सांगितली त्या प्रकारची कामं आपल्याला या ठिकाणी करायची आणि लोकांमध्ये जागरूकता आणायची आहे। तर म्हणजे ही एक लोकचळवळ झाली पाहिजे मला असं वाटतं। नाशिकचं अनुकरण सगळ्या महाराष्ट्राने केलं, नाशिकचं अनुकरण सगळ्या देशाने केलं, म्हणजे बघा इथे नागरिक किती जागृत आहेत, इथले कार्यकर्ते किती स्वयंप्रेरणेने काम करतायत, समर्पित भावनेने काम करतायत, ही ओळख आपली नाशिकची देशभर झाली पाहिजे, राज्यभर झाली पाहिजे। तेव्हा खऱ्या अर्थाने आपण नाशिक शहर हे सुंदर, स्वच्छ आणि हरित करूया। हरितच्या बाबतीत दुसरा विषय आपण बघितला की झाडांचा विषय आहे। समोर बसलेले आणि व्यासपीठावरती ज्यांच्या खरं तर आज खूप आनंद होतोय की एका व्यासपीठावरती आपण आज सगळेजण नाशिकच्या उन्नती करता आणि उन्नत नाशिक घडवण्याकरता एकत्रित आलो। सर्वप्रथम मी आपण सगळ्यांचं खूप खूप अभिनंदन करते की आपण स्वतःहून एक पाऊल पुढे घेण्याचं जे कर्तव्य आहे ते पार पाडलंय। कारण आपण जेव्हा म्हणतो की आम्हाला पर्यावरणाचं संवर्धन करायचं आहे, स्वच्छ, सुंदर आणि हरित नाशिक घडवायचं आहे, त्यामध्ये सहभाग हा खूप मोठा असतो। बोलणं वेगळं असतं आणि कृतीतून ते पुढे येणं हे अतिशय वेगळं आहे। आणि आता जसं चिन्मयदादांनी सांगितलं की आपण सर्वांनीच एकत्रित येऊन नाशिकचा सन्मान अजून वाढवूयात, जागतिक सन्मान जो आपल्या गोदावरी आईला मिळतो कुंभमेळ्यानिमित्त तो कसा अजून उंच वाढवता येईल यावर सगळ्यांनी मिळून काम करायचं आहे। आणि नक्कीच जेव्हा नाशिकच्या पर्यावरणावरती, नाशिक सुंदर, स्वच्छ आणि हरित याच्यावर जेव्हा काम होईल तेव्हा नाशिकचं नाव जागतिक पातळीवरती नक्कीच नेलं जाईल। उन्नत नाशिकचं आपलं ऑब्जेक्टिव्ह जे आहे ते आपण आता इथे समजून घेणार आहोत।